वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत खटल्यातही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्याने कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। जामिनाच्या शक्यतेत वाढ। अभिनेता सैफच्या रिकव्हरीवरती शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल। तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासांच्या ऑपरेशननंतर फक्त 5 दिवसात एवढा फिटनेस कसा? एक्स पोस्टद्वारे शंका। अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज। लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावरती मोठं हास्य। प्रकरणाचे तपास अधिकारी बदलले। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा। तर उद्योगमंत्र्यांच्या दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती त्यांना मुंबईला पाठवा। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा। भुजबळांच्या जामिनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं। हायकोर्टाने दिलेला जामीन योग्य असल्याचा निर्वाळा। मालेगाव पाठोपाठ अकोल्यातही जन्मदाखले घोटाळा। अकोल्यात तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले। किरीट सोमय्यांचा आरोप। घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। 3 ते 6 वयोगटाच्या बालवाडी खासगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली। खासगी बालवाड्याही येणार सरकारी नियंत्रणात। दुपारचा खाऊ आणि बाल अभ्यासक्रमाचीही होणार अंमलबजावणी। दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार। गडचिरोलीत जेएसडब्ल्यू तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक। शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची 3 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित। रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरनं 26 तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरनं 31 रुपयांवरती जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।